Hello, students. Today we will start with a new topic, that is circulation. First of all, we will know what is meant by circulation. सर्क्युलेशन म्हणजे काय हे सर्वप्रथम पाहूया आणि मग या टॉपिकमध्ये आपल्याला कोणकोणते कन्सेप्ट्स अभ्यासायचे त्याचा एक आढावा घेऊन प्रस्तावनेच्या सहाय्याने आपण या टॉपिकमध्ये सुरुवात करूया. So let us see what is the syllabus of circulation topic. So topics we will learn in the circulations, they are need and types of circulation. काय म्हटलं आपण? सर्क्युलेशनची गरज आणि त्याचे प्रकार. त्यानंतर आपणाला या टॉपिकमध्ये क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम हा कन्सेप्ट अभ्यासायचा आहे. म्हणजे सर्क्युलेशनच्या टाईप्स पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम हा मोठा अभ्यास करायचा आहे. यामध्ये आपणाला ब्लड म्हणजे काय, ब्लड म्हणजे रक्त, रक्त म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये काय, त्याचं कॉम्पोजिशन आणि कार्यप्रणाली कशी असते याचा देखील आढावा घेणार आहोत आपण. सो ब्लड with related to properties, composition and functions. Then we will study about the heart. We will study heart with respect to structure, working and its regulation. Then we will move towards blood vessels, म्हणजे रक्तवाहिन्या. ब्लड व्हेसल्सचे टाईप्स, फीचर्स आणि त्यांची फंक्शन्स पण ब्लड व्हेसल्सचा या 3 कन्सेप्टच्या सहाय्याने अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आपण ब्लडच्या संदर्भात काही कन्सेप्ट्स म्हणजे ब्लड क्लॉटिंग म्हणजे काय, ब्लड ग्रुपिंग म्हणजे काय, ट्रान्सफ्युजन म्हणजे काय, डबल सर्क्युलेशनचा अर्थ काय, हिपॅटिक पोर्टल सिस्टीम म्हणजे काय, वर्किंग ऑफ हार्ट आणि कंडक्टिंग सिस्टीम कशी कार्यरत असते, या सर्व बाबींचा या क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये आपण आढावा घेणार आहोत. तिसरा कन्सेप्ट या टॉपिकमध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे लिम्फॅटिक सिस्टीम. लिम्फ म्हणजे काय, लिम्फॅटिक व्हेसल्स कशा असतात आणि लिम्फ ग्लँड्स कशाला म्हणतात याचा आढावा आपण यानंतर घेणार आहोत. आणि शेवटी आपल्याला या टॉपिकमध्ये कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज जे असतात म्हणजे रक्ताभिसरण संस्थेशी संलग्न जे काही त्रुटी, आजार किंवा दोष ज्याला आपण म्हणतो त्याचा आढावा आपण या टॉपिकमध्ये शेवटी घेणार आहोत. म्हणजे या टॉपिकमध्ये आपल्याला एकूण 4 कन्सेप्ट्स, टॉपिक्स आपण अभ्यासणार आहोत. तर चला मित्रांनो, आता यानंतर या टॉपिकला प्रत्यक्षात सुरुवात करूया. व्हॉट इज मीन बाय सर्क्युलेशन. सर्क्युलेशनला मराठीमध्ये आपण रक्त अभिसरण असा शब्द वापरतो. याकरता आपल्या किंवा सर्व प्राण्यांच्या विचार करता ट्रान्सपोर्टेशन ही एक कन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यायची. ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय, वाहतूक किंवा वहन. मग जर आपण विचारात घेतलं की एव्हरी लिव्हिंग सेल नीड्स कॉन्स्टंट सप्लाय ऑफ मटेरियल्स फॉर व्हॉट पर्पज. प्रत्येक पेशींला आपल्याला एक स्थिर पद्धतीने काही घटकांचं सप्लाय होणं गरजेचं असतं, जसे की न्यूट्रिएंट्स, ऑक्सिजन अँड अदर इसेन्शियल सबस्टन्सेस. दे आर सायमल्टेनियसली needed and the unwanted substances are removed of waste or harmful substances. So you got it. What I mean to say, that is every living cells needs a constant supply for what? To produce energy, because without energy no life can sustain. Okay,
So it is therefore essential to have efficient mechanisms for the movement of these substances to the cells and from the cells. If you consider different group of animals, including us, that is humans, that they are evolved from different methods for this transport or for circulation. So how they are evolved, we will consider and study one after another. Now, transport in animals and a need for transport. बघा, प्राण्यांच्या शरीरामध्ये जे वहन सर्क्युलेशन म्हणजे अभिसरणाच्या माध्यमातून वाहतूक जी होत आहे ती कशा करता होते, तर बघा पहिला मुद्दा ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रिएंट्स. न्यूट्रिएंट्स ची वाहतूक. आता न्यूट्रिएंट्स म्हणजे काय, तर पोषक घटक. पण न्यूट्रिएंट्सला काय म्हणतो, पोषक घटक. दुसरा ट्रान्सपोर्ट ऑफ मेटाबॉलिक वेस्ट. ट्रान्सपोर्ट ऑफ मेटाबॉलिक वेस्ट, मेटाबॉलिझम जे चयापचय होतं आपल्या शरीरातलं, त्याच्यातून जी काही नको असलेले हानिकारक टाकाऊ पदार्थांची निर्मिती होते, वेस्ट मटेरियल होतं, त्यांचं सुद्धा वहन करणं हे गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे ट्रान्सपोर्ट ऑफ हॉर्मोन्स अँड एन्झाइम्स. हॉर्मोन्स म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला काय म्हणतो, ट्रान्सपोर्ट हॉर्मोन्स. हॉर्मोन्स आर दी केमिकल सबस्टन्सेस इन आवर बॉडी विच ॲक्ट ॲज अ मेसेंजर. बरोबर. मग या हॉर्मोन्सला आणि एन्झाईम्सला, म्हणजे हॉर्मोन्सला मराठीत शब्द माहिती आहे तुम्हाला, संप्रेरक, आणि एन्झाईम्स म्हणजे विकर. या दोन्हीही रासायनिक घटकांची शरीरामध्ये वाहतूक करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर पुढचा मुद्दा ट्रान्सपोर्ट ऑफ डिफेन्स सेल्स अँड मॉलिक्युल्स. म्हणजे आपल्या प्रतिकारशक्तीची संदर्भात त्या पेशींचे सुद्धा वहन होणं गरजेचं असतं, आणि काही इतर मॉलिक्युल्सचं सुद्धा मिनरल्सच्या स्वरूपात आपल्याला वहन करणे गरजेचं असतं. त्याचबरोबर शेवटी बघा ट्रान्सपोर्ट ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस इन द फॉर्म ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड. So these are the several factors which are needed for transport. Okay, all such substances should be transported in the body, and that transport is carried out. मग आता बघा, यामध्ये आपण सर्क्युलेशनची या ठिकाणी डेफिनेशन करूया. सर्क्युलेशन म्हणजे काय? Circulation is the transport. It is the process, the transport of metabolites. आत्ताच आपण मेटाबॉलाइट्स म्हटलं, म्हणजे चयापचय क्रियेसाठी लागणारे घटक, ऊर्जा निर्माण करण्याकरता जे पेशीमध्ये चयापचय होतं ते घटक कोणते, तर न्यूट्रिएंट्स, पोषक घटक, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड अँड एक्सक्रिटरी प्रॉडक्ट्स एटसेट्रा to the concerned tissues or organs via circulating fluid. बघा पुन्हा एकदा, सर्क्युलेशन काय आहे, तर सर्क्युलेशन ही एक प्रोसेस आहे. कशाची, तर ट्रान्सपोर्टची. सर्क्युलेशन इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ व्हेरियस सबस्टन्सेस थ्रू सर्क्युलेटरी सिस्टीम इज कॉल्ड ॲज सर्क्युलेशन. गॉट इट. बघा वेगळ्या भाषेत आपण बोललो की वहन करण्याची ती एक प्रक्रिया आहे की ज्यामधून विविध प्रकारचे घटक आपल्याला रक्ताभिसरण संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारचे घटक, जसे की आत्ता इथं आपण स्क्रीनवर पाहतोय, न्यूट्रिएंट्स, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि नको असलेले टाकाऊ घटक, दॅट इज एक्सक्रिटरी प्रॉडक्ट्स, आर carried through the system. It is known as circulatory system. Okay. आता यानंतर आपण यामध्ये
सर्क्युलेशनचे प्रकार पुढे बघणार. टाइप्स ऑफ सर्क्युलेशन. जसजसं प्राण्यांचा आपण विविध प्रकार लक्षात घेतला तसं आपल्याला यामध्ये मुख्यत्वे 2 प्रकारचं अभिसरण किंवा सर्क्युलेशन शरीरामध्ये पार पाडत असलेलं दिसून येत असतं. यामध्ये पहिला प्रकार बघा ओपन सर्क्युलेशन आणि दुसरा प्रकार क्लोज्ड सर्क्युलेशनचा असलेला दिसतोय. म्हणजे मुक्त संचार, मुक्त अभिसरण आणि दुसरं बंदिस्त अभिसरण. क्लोज्ड सर्क्युलेशन म्हणजे बंदिस्त स्वरूपामध्ये. म्हणजे क्लोज्ड या ठिकाणी आपल्याला बंदिस्त कशामध्ये, तर नलिकेच्या आतमध्ये बंदिस्त स्वरूपामध्ये जर रक्ताचा प्रवाह होत असेल, वहन होत असेल, तर त्याला आपण क्लोज्ड सर्क्युलेशन म्हणतो. याच्या विरुद्ध जर रक्तासारखा स्त्राव किंवा द्रव पदार्थासारखे घटक जर ते मुक्तपणे बंदिस्त नलिकेमधून वाहन होत नसतील तर त्यास आपण ओपन सर्क्युलेशन असं म्हणतो. बरोबर. तर बघूया ओपन सर्क्युलेशन म्हणजे काय. तर द ब्लड विच इज पंप्ड बाय द हार्ट passes through into open spaces or the cavities called as sinuses. म्हणजे बघा मुक्त अभिसरण पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी काय दिसून येत आहे, तर ही एक संस्था आहे शरीरामध्ये. विविध प्रकारच्या संस्था जशा असतात तशा सर्क्युलेटरी सिस्टीम आहे बॉडीमध्ये. बरोबर. आणि या सिस्टीममध्ये ब्लड, हार्ट आणि ब्लड व्हेसल्सचा जो समावेश होतो त्यामध्ये ब्लड जे आहे, रक्त जे आहे ते पंप कोण करतं, तर हृदय करतं. आणि ते हृदय ज्या वेळेला रक्त पंप करून ते कुठं पाठवतं, तर त्याचं पुढे वहन आपल्याला बंदिस्त स्वरूपात न होता ओपन स्पेसेसमध्ये, मोकळ्या जागेमध्ये किंवा शरीरामध्ये असलेल्या विविध प्रकारच्या ज्या पोकळ्या असतात, कॅव्हिटीज म्हणजे पोकळी, त्या पोकळीमध्ये वहन केलं जातं, की ज्या पोकळीला आपण सायनसेस असं म्हणतो, सायनस असं म्हणतो. ही सिस्टीम कशी आहे, लेस एफिशियंट आहे. आता ही लेस एफिशियंट असलेली जी सिस्टीम आहे ती प्रामुख्याने आपल्याला यामध्ये उदाहरण दर्शवलं आहे बघा. या ठिकाणी प्राण्यांचे जे ऑर्थ्रोपॉड्स किंवा मोलुस्क हे जे गट आहेत त्यामध्ये आपल्याला त्यामध्ये समाविष्ट असलेल्या प्राण्यांमध्ये अशा पद्धतीची ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम दिसते. आणि त्याचं उदाहरण जर पाहायचं झालं तर कॉकरोच, झुरळासारखा प्राण्यामध्ये आपल्याला बंदिस्त रक्तनलिका दिसत नाहीत, तर त्यामध्ये मोकळ्या पोकळ्या असलेले दिसतात, ओपन कॅव्हिटीज असलेले दिसतात, की ज्याला आपण सायनसेस म्हणतो. आणि त्याच्यातून ब्लड पंप होत असतं, सर्क्युलेट होत असतं. दुसरा प्रकार आहे क्लोज्ड सर्क्युलेशन. आता या ठिकाणी जो पाथवे आहे तो कसा आहे बघा. हिअर द ब्लड पंप्ड बाय द हार्ट इज ऑलवेज सर्क्युलेटेड थ्रू सिस्टीम ऑफ क्लोज्ड ब्लड व्हेसल. आत्ताच उल्लेख आपण केल्याप्रमाणे या ठिकाणी बंदिस्त रक्तवाहिन्यांमधून जे रक्त प्रवाहित केली जाते ते रक्त प्रवाहित करण्याच्या पद्धतीला क्लोज्ड सर्क्युलेशन असं आपण म्हणतो. यामध्ये ॲनेलिडा आणि कॉर्डेटा या गटातील प्राण्यांमध्ये आपल्याला बंदिस्त रक्तवाहिन्यांचा समावेश असलेला दिसतो आणि त्यातून असं रक्त वहन केलं जात असलेलं आढळतं. या ठिकाणी आपल्याला क्लोज्ड आणि ओपन सर्क्युलेशन म्हणजे काय हे लक्षात आलं. आता याच कन्सेप्टमध्ये सर्क्युलेशनमध्ये आपण जे टाईप्स पाहतोय ते सर्क्युलेशनचं सर्किट जे आहे बेस्ड ऑन नंबर ऑफ सर्किट्स, सर्क्युलेशन इज फाउंड टू बी ऑफ 2 टाईप्स. जसं आपण आता मुक्त संचार आणि बंदिस्त संचार रक्ताचा जो त्यावरून 2 प्रकार पाहिले, तसे या ठिकाणी आता काही प्राण्यांमध्ये एकच सर्क्युलेशन झालेलं दिसतं आणि काही प्राण्यांमध्ये जे ॲडव्हान्स्ड टाईप आहेत त्यामध्ये डबल सर्क्युलेशन झालेलं दिसतं. इथं आपल्याला सोबत जी आकृती दर्शवते, आता उदाहरण जर घ्यायचं झालं तर फिश सारख्या ॲनिमलमध्ये काय दिसतंय बघा.
या ठिकाणी हार्टमधून जे पंप झालेलं ब्लड आहे ते आर्टरीजमधून आपल्याला गिल्स कॅपिलरीजमधून पास झालेलं दिसत आहे. तसंच तेच ब्लड पुढे आपल्याला कुठं गेलेलं दिसत आहे तर ऑर्गन्सला पोचतं आणि ऑर्गन्सला पोचल्यानंतर त्या ठिकाणाहून व्हेन्स मार्फत पुन्हा ते हार्टकडे आणलं जातं. म्हणजे हे एक जे चक्र आहे रक्ताचं वहन करण्याचं चक्र, ते चक्र एकदाच पूर्ण होतंय अखंडपणे. हृदयातून आर्टरीजमध्ये म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये, रक्तवाहिन्यांकडून ते अवयवापर्यंत आणि अवयवातून पुन्हा माघारी हृदयात. हे एक जे चक्र आहे त्याला सिंगल सर्क्युलेशन म्हटलं जातं आहे. माशांमध्ये किंवा फिशेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दुसरी आकृती पहा. यामध्ये आपल्याला काय दिसून येत आहे तर या ठिकाणी 2 सर्क्युलेशन्स असलेले दिसत आहेत. बघा मध्यभागी हार्ट आपण दाखवलेलं आहे. हार्टमधून ब्लड हे कुठं जातं आहे बघा. आता हार्टमधून पल्मोनरी व्हेन्सच्या माध्यमातून ते आपल्याला पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. हृदयातून रक्त पंप होतं ते जातं कुठं तर आर्टरीजमध्ये जातं, धमन्यांमध्ये, आणि तिथून ते अवयवांमध्ये पोचलं जातं. अवयवांमधून ते रक्त पुन्हा व्हेन्सच्या माध्यमातून हृदयात आणलं जातं. हे एक चक्र झालं. म्हणजे हृदयातून अवयवांना, अवयवापासून पुन्हा हृदयामध्ये, हे जे चक्र आहे ते बॉडीच्या सर्व ऑर्गन्सला पोचवल्यानंतर म्हणजे सिस्टीम्सला पोचवल्यामुळं त्याला सिस्टमिक सर्क्युलेशन असं आपण म्हणतो. आता हृदयात आलेलं रक्त हे शुद्ध करण्याकरता शेजारीच दोन्हीकडे आपल्याला फुफ्फुस असलेले दर्शवले जातात आणि फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण होऊन रक्त शुद्धीकरणाची प्रक्रिया पार पाडली जाते. त्यामुळे दुसरं सर्क्युलेशन आपल्याला कसं दिसतंय बघा. हृदयातून फुफ्फुसाकडे आणि फुफ्फुसाकडून पुन्हा हृदयाकडे हे एक चक्र झालेलं दिसतंय. म्हणजे या ठिकाणी हृदयातून फुफ्फुसाकडे, फुफ्फुसातून पुन्हा हृदयात, हे चक्र जे आहे त्याला पल्मोनरी सर्क्युलेशन म्हटलं जातं. पल्मोनरी सर्क्युलेशन. तर हृदयातून अवयवांना, अवयवातून पुन्हा हृदयामध्ये त्याला सिस्टमिक सर्क्युलेशन असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी डबल सर्क्युलेशन बॉडीमध्ये दिसतं. कोणत्या कोणत्या प्राण्यांमध्ये दिसतंय बघा. या ठिकाणी दर्शवलंय बर्ड्समध्ये आणि मॅमल्समध्ये, म्हणजे पक्षी वर्गातील प्राण्यांमध्ये आणि सस्तन वर्गातील प्राण्यांमध्ये अशा पद्धतीने आपल्याला दुहेरी मार्गाने रक्ताचं वहन झालेलं दिसून येतं. त्यामुळे त्याला आपण डबल सर्क्युलेटरी सिस्टीम असं म्हटलं जातं. आणि काही प्राणी जसे की फिश यांच्यामध्ये आपल्याला सिंगल सर्क्युलेशन असलेलं दिसतं. ठीक आहे. आता यानंतर पुढे आपण एकंदरीतच मानवामध्ये जे सर्क्युलेशन कसं पार पाडलं जातं या संदर्भात आता आपण पुढं अभ्यास चालू करूया. ओव्हरऑल ट्रान्सपोर्ट इन ह्युमन बॉडी इज फाउंड टू बी ऑफ 2 टाइप्स. म्हणजे या ठिकाणी आता आपण एकंदरीतच जर का मानवी शरीरामध्ये या रक्ताचं वहन कसं होतं हे जर उल्लेख करायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला रक्त 2 पद्धतीचं आपण पहिल्यांदा विभाजन करूया. म्हणजे कसं तर डिऑक्सिजनेटेड ब्लड, बघा इथं निळ्या चौकटीमध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हटलेलं आहे आणि त्याच्याच खाली ऑक्सिजनेटेड ब्लड म्हटलेलं आहे. म्हणजे इथं जे ब्लड सर्क्युलेशन आपल्याला दिसतं ते कसं संपूर्ण शरीराला ऑक्सिजनेशन झालेलं ब्लड ची गरज असते की ज्याच्या सहाय्याने आपण मेटाबॉलिझममध्ये तो ऑक्सिजन वापरून एनर्जी प्रोड्यूस करू शकतो. म्हणजे असं ऑक्सिजनेटेड ब्लड आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेट करतात. तो एक प्रकार, त्यालाच आत्ता आपण अगोदर काय उल्लेखलेला आहे की त्याला आपण सिस्टमिक सर्क्युलेशन म्हटलेलं आहे. आणि दुसरा प्रकार की जे वापरलेलं किंवा मेटाबॉलिझममध्ये उपयोगी झालेलं जे काही ऑक्सिजन काढून घेऊन राहिलेला कार्बन डायऑक्साईड मिसळलेलं रक्त पुन्हा व्हेन्स घेऊन हृदयाकडे जे येतात ते सर्क्युलेशन म्हणजे आपण त्याला पल्मोनरी
सर्क्युलेशन म्हणजे आलेलं अशुद्ध रक्त हृदयातून फुफ्फुसाकडे जे नेलं जातं ऑक्सिजनेशनसाठी त्याला पल्मोनरी सर्क्युलेशन असं म्हटलं जातं. म्हणजे दोन प्रकारे आपण या ठिकाणी सर्क्युलेशन क्लोज्ड टाईपमध्ये सर्क्युलेट झालेलं स्पष्ट करतो. आता यानंतर पुढे आपण या ब्लडचं सर्क्युलेशन ट्रान्सपोर्ट इन ह्युमन बॉडीमध्ये जे होतं ते कोणत्या स्वरूपात, त्याच्यामध्ये कॉम्पोनंट्स कुठले कुठले समाविष्ट होतात याचा आपण एकंदरीत एक आढावा घेऊया आणि मग त्याचे डिटेल्स आपल्याला लक्षात येतील. तर ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम हा एक पार्ट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे आता व्हॅस्क्युलरायझेशन हा शब्द काय दर्शवतोय, तर व्हॅस्क्युलरायझेशन म्हणजे नेटवर्क ऑफ ब्लड व्हेसल्स विच कॅरीज ब्लड थ्रू ए प्रॉपर सिस्टीम, थ्रू ए प्रोसेस, ज्याला आपण व्हॅस्क्युलरायझेशन असं म्हणतो. जे वहन केलं जातं की जे एक जाळं रक्तवाहिन्यांचं जे शरीरात निर्माण झालेलं असतं त्याच्यातून जे रक्ताचं अभिसरण होतं त्यास आपण ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम म्हणून उल्लेखतो. तर याच्या बदल्यात दुसरं काय आपण उल्लेखतोय, तर रक्तवाहिनीतून जे रक्त वाहत असताना सूक्ष्म केशवाहिन्यांमधून जो रस पाझरतो अवयवाच्या पातळीमध्ये किंवा ऊतींच्या पातळीवर, तो रस पाझरलेला जो आहे आणि ज्यावेळी त्या रक्तातील पाझरलेल्या रसातून जे घटक असतात ते घटकांची देवाणघेवाण होऊन त्या द्रव घटकाला लिम्फ असा आपण उल्लेखत असतो. काय म्हटलं मी, व्हेनेवर ब्लड इज सर्क्युलेटेड थ्रू द ब्लड व्हेसल्स ड्युरिंग सर्क्युलेशन ॲट टिश्यू लेवल, what happens? The micro blood vessels known as blood capillaries, they are porous. पोरस म्हणजे सच्छिद्र केशवाहिन्यांमधून अवयवाच्या पातळीवरती ज्या वेळेला रक्तप्रवाह, रक्तसंचार होत असतो त्यावेळी त्यातून जे रक्त पाझरतं ते पाझरलेलं बाहेर आलेलं रक्तपेशींविरहित रक्त म्हणजे लिम्फ असं आपण म्हणत असतो. या लिम्फचं ज्या वेळेला एक वहन अवयवाच्या पातळीवर होत असतं, प्रसार होत असतो आणि पुन्हा तो लिम्फ एका विशिष्ट नलिकेद्वारा वाहून नेला जात असतो, त्याला लिम्फॅटिक सिस्टीम असं आपण म्हणतो. म्हणजे इथं बघा आता ट्रान्सपोर्ट जो आहे तो ब्लडचा आहे, पण ब्लडचाच ट्रान्सपोर्ट होत असताना त्या रक्तातूनच पाझरलेला रस म्हणजे लिम्फ याचा देखील ट्रान्सपोर्ट होत असतो. म्हणून आपल्या बॉडीमध्ये ओव्हरऑल ट्रान्सपोर्ट दोन कॉम्पोनंट्सच्या सहाय्याने झालेला दिसतो, म्हणजे ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम आणि लिम्फॅटिक सिस्टीम. म्हणजे इथं तुम्हाला आता दोन ट्रान्सपोर्ट आपल्या शरीरात होत असलेले दिसत आहेत प्रॉपर ब्लडचा, की ज्याला आपण ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीममध्ये समाविष्ट केलं, आणि त्याच ब्लडमधून जो फ्लुईड इजेक्ट होत असतो कॅपिलरीजमधून टिश्यू लेवलला त्याला लिम्फ म्हणतो. आणि त्या लिम्फचं ज्या वेळेला लिम्फ व्हेसल्स, लिम्फ नोड्सच्या माध्यमातून सर्क्युलेशन होतं त्याला लिम्फॅटिक सिस्टीम असं उल्लेखलं. आणि ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीममध्ये काय आहे बघा, खाली इथं ब्लड, प्रॉपर ब्लड, त्यानंतर ब्लडमध्ये समाविष्ट असलेले विविध एलिमेंट्स म्हणजेच सेल्स असतील, ब्लड सेल्स असतील आणि इतर काही ग्रॅन्युलोसाइट सेल्स किंवा अग्रॅन्युलोसाइट सेल्स, आरबीसी सेल्स, थ्रोम्बोसाइट्स ह्यासारख्या ब्लड सेल्स युक्त ब्लड आणि इतर जे काही कॉम्पोनंट्स आहेत ब्लडचे त्याचं व्हॅस्क्युलरायझेशन होत असतं ब्लड व्हेसल्सच्या माध्यमातून. ब्लड व्हेसल्स परत दोन टाईपचे आपल्याला शरीरात आढळतात, आर्टरीज, व्हेन्स हे मुख्य दोन, म्हणजे शीर आणि धमनी हे दोन प्रकार आपल्याला लक्षात येतात. आणि त्याच्यापासून निर्माण होणारे केसांसारख्या लहान रक्तनलिका की ज्यास आपण कॅपिलरीज म्हणून उल्लेखतो, केशवाहिन्या. ओके, तर एकंदरीत या ठिकाणी आपल्याला ओव्हरऑल मानवी शरीरामध्ये जो सर्क्युलेशनचा पार्ट आहे तो दोन कॉम्पोनंट्समध्ये आपण विभागला बघा. टप्प्याटप्प्याने इथं आपण सर्क्युलेशन लक्षात घेतोय. कसं,
तर सर्क्युलेशन पहिल्यांदा आपण कशाचं होतं हे स्पष्ट केलं की शरीरामध्ये रक्ताच्या माध्यमातून जे वहन पार पाडलं जातं की ज्याच्या साहाय्याने आपल्याला अनेक घटकांचं ट्रान्सपोर्ट शरीरात, सुरुवातीला आपण ती यादी पाहिली, ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रिएंट्स अँड व्हेरियस कॉम्पोनंट्स, बरोबर. तर मग आता या सर्क्युलेशनमध्ये जे मुख्यत्वे करून 3 घटक आपण लक्षात घेतलेले आहेत, ते 3 घटक म्हणजे प्रॉपर ब्लड, त्यानंतर दुसरा घटक हार्ट आणि तिसरा घटक ब्लड व्हेसल्स. या तिन्ही घटकांची आपण एक एक करून आता आढावा घेणार आहे. तर आता इथं हा पहिला भाग आज आपण थांबूया आणि लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये रक्त म्हणजे काय हा भाग सुरू करूया. ठीक आहे.